झी 24 तास एक पाऊल पुढे. आंबेडगोड मालिकेत नुकतीच बच्चूताईंची एंट्री झाली आहे. त्यांच्या एंट्रीमुळे विध्वंस कुटुंबात एकच धमाल उडाली आहे. चला तर मग ऐकूया खुद्द बच्चूताईंकडूनच. पप्पूताई नेहमी म्हणायची, जिथे येईल सगळ्यांना डच्चू तिला म्हणतात बच्चू. बच्चूताई या कॅरेक्टर विषयी आजवर आपण या मालिकेत अनेकदा ऐकलं होतं, पण बच्चूताई कोण आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच होती. तेव्हा प्रत्यक्ष आज बच्चूताईंचे दर्शन आपल्याला होणार आहेत, ते पण निर्मिती सावंत यांच्या रूपानं. खूप खूप स्वागत आहे तुमचं झी मीडियामध्ये. आणि खूप सुंदर दिसताय, खूप छान साडी आहे आणि हा लुक पण खूपच छान आहे. हो. आणि मला वाटतं तब्बल बऱ्याच वर्षांनी स्मॉल स्क्रीन परत एकदा, काय सांगा सर? हां, म्हणजे छोट्या पडद्यावर मी दिसते तशी बऱ्याचदा, म्हणजे जजिंग करताना दिसले, काही इव्हेंट्सना दिसले, पण सिरियल खूप वर्षांनी करते मी. गंगूबाई नॉन मॅट्रिक नंतर मी कॉन्स्टेबल कामना कामतेकरचे काही 20 भाग केले होते आणि त्यानंतर जवळजवळ एक 6-7 वर्षात मी काही सिरियल केली नव्हतीच छोट्या पडद्यावर. त्यामुळे मलाही जरा काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. सिनेमे चाललेच होते, शूटिंग चालू होती, प्रयोग चालू होते, पण हे जरा सिरियलचं विश्व बघूया काय आहे ते, असं म्हणून मी आले आता. पप्पूताई नेहमी म्हणायची, जिथे येईल सगळ्यांना डच्चू तिला म्हणतात बच्चू. बच्चूताईंविषयी अनेकदा आम्ही मालिकेत ऐकलेलं, पण आज बच्चूताईंना आम्ही पाहतोय, त्यामुळे बच्चूताई नेमक्या कशा आहेत? बच्चूताई असं म्हणायची, बच्चूताई तसं म्हणायची. बच्चूताईंनी हे सांगितलं होतं, हे इंदू मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना सांगत आले आहे वेळोवेळी. त्यातून बच्चूताईचं एक कॅरेक्टर तर उभं राहिलेलंच आहे की ती खरी आहे, ती सच्ची आहे, ती प्रेमळ आहे, पण तशीच तिची एक शिस्त पण आहे, तिचा एक धाक पण आहे, दरारा पण आहे. आणि मला असं वाटतं, मला एक तर एकत्र कुटुंब पद्धती आवडते आणि मग त्या पद्धतीत असं कोणीतरी असावं अशी माझी नेहमीचीच इच्छा असते. आणि तसं कोणीतरी आत्ता या कुटुंबात येत आहे. जरा खूप सगळी मुलं मस्ती करत होती, सगळे माझे भाचे पुतणे सगळे मस्ती करत होते, सुना बिना. आता त्यांना जरा वठणीवर आणायला मी आले आहे. यालाच म्हणतात जास्त करावं भलं ना, तो म्हणतो माझंच खरं. एक मिनिट मला वाटतं आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. रणजित, काय काढ ना. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तू उद्दामपणे वागतोस, माझात वागतोस. म्हणजे काय? अरे पोस्टात आहे मी. ह्याचा काय संबंध? म्हणजे पोस्टात आहे मी. अरे पोस्टात आहे मी. बघितलं ना अण्णा, पोस्टाच्या नावाखाली काही खपवतोय. ए तू मध्ये नको बोलूस. दुकान कुरमुरे की और शान बादशाह की. मला असं वाटतं काही काळानंतर मी आल्यानंतर तुम्हाला खूप मजा येते की नाही. आता कसं तुला आता आनंद झाला की नाही, मी खूप वर्षांनी सिरियल करते असे ह्याचा आनंद झाला ना, तसा आनंद मला द्यायला आवडतो. त्यामुळे काही गॅप घेऊन कदाचित परत येईन, बघू. पण तो सस्पेन्स जो आहे तो मेंटेन ठेवूया. पण एक शेवटचा प्रश्न करावा असं वाटतं निर्मितीचे. एकीकडे नाटक, एकीकडे सिनेमा, एकीकडे मालिका, इव्हेंट्स, हे सगळं करत असताना ही जी एनर्जी जबरदस्त आहे तुमच्यात, ही कशी काय तुम्ही मेंटेन ठेवता, किंवा हा एकूणच उत्साह तुमच्यातला? अगदी खरं सांगायचं तर मी खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मी थकली आहे, मला कंटाळा आला आहे, मला निगेटिव्ह फिलिंग्स आहेत असं मला कधी वाटतच नाही. दुसरं महत्त्वाचं की मी प्रयोग करत असल्यामुळे, नाटकाचे प्रयोग करत असल्यामुळे जो लाईव्ह रिस्पॉन्स मिळतो ऑडियन्सचा, म्हणजे टाळ्या, हशा किंवा ऑडियन्स येऊन भेटतो नाटकाच्या इथे म्हणते मी, तो असा जिवंत रसरशीत अनुभव असतो. तो एकदा घेतला की पुन्हा पुढचं काम करायला मजा येते, खूप मजा येते. दिसणं टीव्हीवर पण खूप महत्त्वाचं असतं. त्याने तुम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोचता, लोकांच्या मनात पोचता. आणि मला वाटतं कलाकाराला आपल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात पोचण्यासाठी जी काही धडपड सहन करावी लागेल ती त्याला चालते, पण त्यांच्या मनावर ताबा मिळवायचा असतो.
वाटते आणि जो तुम्ही कायम मिळवत आलेला आहात. खूप खूप धन्यवाद. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात आणि या मालिकेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू जयंती, थँक्यू. तेव्हा निर्मिती सावंत या बऱ्याच वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर तुमच्या भेटीला आल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.